अमरावती शहरातील राजकमल चौकात 27 जानेवारी रोजी सायंकाळी तृतीयपंथीयांनी आक्रमक चक्काजाम आंदोलन करत परिसरात तणाव निर्माण केला। आशियाड कॉलनीत सकाळी चहा पीत असताना दुसऱ्या गटातील तृतीयपंथीयांनी ऑटोमधून येत हल्ला केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले। काही वेळ राजकमल चौकातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती। दरम्यान न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू असा इशारा आंदोलक तृतीयपंथीयांनी पोलिसांना दिला। सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना ऑटो चालकांना ताब्यात घेण्यात आले असून शस्त्र जप्त करण्यात येणार असल्याचे सांगितले। हल्ला करणाऱ्यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। दोन गटात वाद झाल्याची माहिती आहे। नेमकी काय घटना घडली आहे? आज गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चौकामध्ये 2-3 किन्नर जे आहेत ते एकत्रित चहा पीत उभे असताना दुसऱ्या किन्नरांच्या गटाने त्या ठिकाणी येऊन आरोपी ममता, प्रिया, राशी, शिवानी, शाबस्ता असे 5-6 लोकांनी येऊन 2 ऑटोमधनं येऊन त्यांच्यावर हल्ला केला धारदार शस्त्रांनी। यावरून गाडगेनगर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 109, 118, 2, 352 आणि 191, 2, 3 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन्ही ज्या वाहनं आहेत ती सुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहेत, त्याचे चालक ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर इतर आरोपींचा शोध गाडगेनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। तर आता काही लोकांना डिटेल करून देण्यात आलेलं आहे, काय नेमकी त्यांची मागणी आहे? त्यांची मागणी आहे आरोपी पकडण्यासाठी त्यांनी राजकमल चौकात एकत्रित झाले होते, त्याच्यावरून त्यांना समजावून सांगून या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्यांना आरोपी आम्ही अटक करत आहोत, पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत याबाबत सविस्तर सांगण्यात आलेलं आहे। काही धारदार शस्त्र सुद्धा त्यांच्याकडे होते, ते जप्त करण्यात आले। आरोपींकडून जे काही त्यांनी वापरलेली शस्त्र आम्ही जप्त करणार आहोत, तो घेऊन आरोपींचा त्यांच्याकडून ती जप्त करण्यात येईल। तर वारंवार या दोन गटात हल्ले होत आहे एकमेकांवरती, जिहादचा काही उल्लेख करता येईल? ते काही म्हणत असले तरी सुद्धा आम्ही त्याबाबत कायदेशीर प्रक्रियेनुसार अधिकाधिक कडक कारवाई करत आहोत। ज्यांच्याकडे जे काही वेपन्स असतील किंवा आणखीन काही बेकायदेशीर कृत्य ते करत असतील त्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे।